नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तसेच महाराष्ट्र स्वच्छता दूत आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान सुरू। संपूर्ण देशामध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने आधी केले मग सांगितले या तत्वावर निरूपणाच्या माध्यमातून माणसाच्या आंतरिक मनाच्या वाईट कुबुद्धीचे दुष्ट प्रवृत्तीचे विचार फक्त निरूपण आणि श्रवणाच्या माध्यमातून बदलून टाकण्याचे महान कार्य श्री बैठकीच्या माध्यमातून सतत अविरत 80 वर्षे चालू आहे आणि संपूर्ण भारतीय जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महामहिम राज्यपाल यांनी नियुक्त केलेल्या स्वच्छता दूत म्हणून प्रतिष्ठान अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतात नवे विदेशातही स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केलेली आहे। याच मोहिमेच्या अंतर्गत विक्रमगड शहरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। शेकडो दासांनी उपस्थिती दाखवून जिथे दिसेल ती सर्व खान स्वच्छ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व आम जनतेला स्वच्छ रहा निरोगी रहा हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी दासांनी माझ्या हातात झाडू, पंजा, घमेली, पावडे घेत नियमबद्ध व सुरक्षतेची पूर्ण काळजी घेत नाले, गटारी, रस्ते, जेसीपी, टेम्पो, ट्रॅक्टरच्या सहाय्याने व स्वखर्चाने श्री सेवा या नात्याने प्रतिष्ठानला सहाय्यता करत स्वच्छ करण्यात आले। यावेळी 3 ते 4 टन कचरा, 3 ते 4 किलोमीटर एवढे अंतर क्षेत्रामधील घाण, कचरा, दुर्गंधी स्वच्छ करण्यात आली। यावेळी सदस्यांनी आपली प्रतिक्रिया देताना हे कार्य असे अविरत चालू राहील, देशसेवा, समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि जनसेवा जोपर्यंत सूर्य, चंद्र आहेत तोपर्यंत अशीच अविरत चालत राहील व राहावी ही सद्गुरू चरणी प्रार्थना। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला पालघर जिल्हा ब्युरो चीफ प्रणय प्रभाकर पाटील यांची रिपोर्ट। नमस्कार, इंडिया न्यूज 28 मध्ये स्वागत आहे। आज आपण आहोत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या मार्फत स्वच्छता अभियान सुरू आहे आणि श्री बैठक जिथे भरवली जाते आणि निरूपणाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य जिथे चालते त्या संदर्भात आपल्याकडे श्री दास किंवा त्यांना सदस्य सुद्धा म्हटलं जातं त्यांच्याकडे आहे, त्याच्याकडून जाणून घेऊया आपण श्री बैठकीचं कार्य काय, महत्त्व काय आणि काय सांगू शकाल तुम्ही? स्वच्छ भारत अभियान संपूर्ण भारत देशामध्ये चालू आहे। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ही एक सेवाभावी प्रतिष्ठान आहे आणि या प्रतिष्ठानातून वर्षाला नाही तर दिवसागणिक प्रत्येक कार्यक्रम होतात। तर त्याच्यामध्ये स्वच्छता अभियान असेल, वृक्ष लागवड संवर्धन असेल, गाळ सफाई असेल, विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप असेल, अशा रक्तदान शिबिर असेल, अशा प्रकारचे अनेकविध कार्यक्रम रोजच्या रोज केले जातात। आणि भारत स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून महामहिम राज्यपाल यांनी आपल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केलेली आहे। आणि हा जो प्रोग्राम संपूर्ण भारतामध्येच होतोय, नवे तो ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अबुधाबी, न्यूयॉर्क या ठिकाणी, कॅनडा या ठिकाणी, बहरीन, कॅनडा या ठिकाणी सुद्धा होतोय। तर आज जो हा कार्यक्रम चालू आहे तो आप्पासाहेब धर्माधिकारी पद्मश्री पुरस्कार प्राप्त आप्पासाहेब धर्माधिकारी डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नुसता विक्रमगडच नाही तर संपूर्ण भारतामध्ये चालू आहे। ह्या स्वच्छता अभियानाअंतर्गत जे अभियान चालू आहे आणि श्री बैठक जी होते ती ह्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? आता एक उक्ती आहे बघा परमार्थामध्ये, आधी केले आणि मग सांगितले। आप्पा स्वारींनी सचिन स्वारींना शिकवलं, सचिन स्वारींनी आम्हाला शिकवलं, नाना स्वारींनी शिकवलं, आप्पा स्वारींनी शिकवलं। आणि कालच मी एक मुलाखत ऐकली आहे नाना स्वारींची की बाहेरची तर देशाची स्वच्छता आम्ही करतोच, जी मनुष्याने केलेली घाण ती पण आमच्या श्री सदस्यांनी साफ केली, हा फार मोठा चमत्कार आहे। आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर या बाहेरची स्वच्छता करता समर्थांनी, आप्पास्वारींनी, नानास्वारींनी, आपल्या दादास्वारींनी अंतर्मनाची स्वच्छता केली आणि अंतर्मनाची स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची स्वच्छ मानली जाते। तर अशाच प्रकारचं कार्य वर्षोनुवर्ष जरी आपण नसू, आज उपस्थित असलेले नसू तरी वर्षोनुवर्ष हे कार्य आध्यात्मिक क्षेत्रामध्ये समाजोपयोगी कामाची जोड देऊन हे कायमस्वरूपी चालणार असं या श्री बैठकीच्या माध्यमातून निस्वार्थ आणि म्हणजे कसं की कोणतेही आर्थिक व्यवस्था याचा वापर करता अगदी निशुल्क सुद्धा दिलं जातं आणि हे का समाजकार्य यांच्या हातातून असं सतत चालत राहावं। इंडिया न्यूज परिवाराकडून त्यांना अधिक शुभेच्छा सुद्धा आहेत आपण त्यातून। आणि इंडिया न्यूज परिवाराकडून आजचं हे पालघर जिल्हा ब्युरो यांची स्थानिक रिपोर्ट।